श्री स्वामी समर्थ. बाळा, आज स्वामी स्वतः तुझ्यासाठी या संदेश रूपामधनं तुझ्यासमोर काहीतरी सांगणार आहे. तू नीट लक्ष देऊन ऐक. तुझ्या जीवनामध्ये असणारा अंधकार आज स्वामी नक्कीच मिटवतील. तुझ्या जीवनामध्ये अनेक अडचणींवरती तू मात केलेली आहेस. तुझ्या जीवनामध्ये अनेक संकटे आले, त्यांना स्वामी नेहमीच पळून लावलेला आहे. स्वामी तुला माहिती आहे, तू स्वामींचा निस्सीम भक्त आहेस. त्यामुळं बाळा, तू जर स्वामींवरती श्रद्धा आणि दाखवत असशील तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी तुला निश्चितच मार्ग दाखवणार आहेत. तुझ्या प्रत्येक समस्येवरती स्वामी आज काहीतरी उपाय नक्कीच सुचवणार आहेत. त्यामुळं तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी समर्थांचे जर तुम्ही भक्त असाल, त्यांच्यावरती जर तुमची श्रद्धा असेल, तर स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट तुम्ही नक्कीच या व्हिडिओला टाका. स्वामी नेहमी सांगतात मित्रांनो, की स्वामी नेहमी सांगतात की आपण स्वार्थी लोकांपासून नेहमीच दूर राहायला हवं. कारण की स्वार्थी लोक आपला कधी घात करतील हे सांगता येत नाही. कारण की त्यांचा स्वार्थ, त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. जीवनामध्ये सत्य असत्य पाप पुण्य यामध्ये त्यांना काहीच कळत नाही. कारण की ते फक्त आणि फक्त स्वार्थ एवढंच त्यांना माहिती आहे की आपला कसा फायदा झाला पाहिजे. दुसऱ्याचं काही होऊ, दुसऱ्याचं जे नुकसान होतं त्यांच्याकडे ते कधीच पाहत नाहीत. कारण की स्वतःच्या पोटावरती आपला कसा फायदा होईल, आपल्याला कसं मिळेल समोरची वस्तू गोष्ट पैसा, याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळं असे लोक आपल्या जीवनामध्ये असतील तर त्यांच्यापासून आपण नेहमीच दूर राहिलं पाहिजे. आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दुःख होय. आपले जर पाप असतील, जर आपले पाप जास्त झाले तर नक्कीच आपल्याला दुःख हे येणार आहे. कारण की कलियुगामध्ये माणसाला जे तुम्ही वाईट कर्म करणार आहात त्याचं कर्मफळ तुम्हाला इथंच भोगायचं आहे. त्यामुळं आपण आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. त्यामुळं आपण नेहमी आपल्या कर्मावरती, आपल्या कार्यावरती एकनिष्ठ राहून ते कार्य आपण करायला हवं. आळस आपल्या शरीरामध्ये आला नाही पाहिजे. त्याला नेहमी आपण दूर ठेवलं पाहिजे. त्याला आळसाला आपला घराच्या बाहेरचा रस्ता नेहमी दाखवायला हवा. कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेषसुद्धा करू नये. धर्म हे आणि एकच आहेत, सर्वांमध्ये ईश्वर एकच आहे. फक्त हे माणसाने धर्मांचे अलग अलग भाग केलेले आहेत. त्यामुळं मी सर्वत्र आहे स्वामी स्वतः सांगतात. त्यामुळं तुम्ही धर्माचा द्वेष करू नका, असे स्वामी महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. जे एखादा व्यक्ती बलवान आहे पण त्याच्यावरती जर कोणी अपराध करत असेल, त्याला त्रास देत असेल, तर अशा लोकांना जर तो जो सहन करतो त्यांना आपण नेहमी क्षमाशील म्हटलं पाहिजे. कारण की हे लोक समाजाला चांगले असतात, समाजाचं हित करणारे असतात, अन्याय करणारे नसतात. त्यामुळं अशा लोकांबरोबर आपण मैत्री संबंध निश्चितच वाढवायला हवेत. त्यामुळं आपल्याला स्वामींची भक्ती किंवा स्वामींची जे श्रद्धा असेल त्यामध्ये आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्याची आपल्याला संधी नक्कीच मिळणार आहे. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो. नेहमी आपण क्रोधाला आपण व्यसन घातली पाहिजे. क्रोधावरती आपलं मनाचं नियंत्रण असलं पाहिजे. आपला जर क्रोधावरती ताबा असेल तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे. त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये निश्चितच होणार आहे. कारण की क्रोध हा कुठल्याही समस्येचा निवारण नसतो. कारण क्रोधामुळं आपलं नेहमी अहितच होत असतं. त्यामुळं आपण क्रोधाला नेहमी आपल्यापासनं दूर ठेवलं पाहिजे. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजला जातो. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो. बरेच लोक असे असतात
फक्त स्वतःसाठीच झटतात, दुसऱ्यांचा विचार कधीच करत नाही. तर असे लोक समाजासाठी घातक असतात. त्यांना भगवंताची, स्वामींची कृपा दृष्टी कधीच लाभणार नाही. कारण की जे लोक सगळ्यांचा विचार करतात त्यांना स्वामी नेहमी पाठबळ देतात, त्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात. दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हायस शिकणे हेच खरे शिक्षण आहे. तुम्ही शिक्षण जर घेता पण त्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांचं दुःख समजून घेत नाही कधीच. कारण की जो दुसऱ्याचं दुःख समजून त्याला मदत करतो, भगवंत त्याला नेहमी आपल्या जवळ घेतात आणि त्याला जर कधी गरज भासली तर स्वतःहून त्याला स्वामी आपली मदत पोहोचवतात. देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही. भक्त एखादा भक्त असेल, ते जर स्वामींची भक्ती करत असेल तर स्वामींच्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या मध्यस्थीची गरज नाही. कारण की जो भक्ती करणार आहे ती निश्चितच स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे आणि स्वामी जे त्याला आशीर्वाद देणार आहेत तो सुद्धा त्या भक्तांपर्यंत निश्चितच पोहोचणार आहे. आणि दोघांच्या मध्ये दुवा असण्याची काहीच गरज नाही. दोघांच्या मध्ये जे नातं आहे ते फक्त आणि फक्त भक्तीचं नातं असलं पाहिजे, प्रेमाचं नातं असलं पाहिजे, आपुलकीचं नातं असलं पाहिजे. पशूंना बळी देणे ही अंधश्रद्धा आहे. कारण की बरेच लोक भगवंताला सुद्धा, आई मातेला सुद्धा नावानं बळी देतात, मुक्या प्राण्यांवरती अंत करतात, त्यांना बळीच्या स्वरूपामध्ये कापतात. तर हे सुद्धा आपण केलं नाही पाहिजे. कारण की दुसऱ्याचा बळी देऊन आपलं सुख होतं हे असं कुठल्या ईश्वरांनी सांगितलेलं नाही. कारण भगवंत स्वतः सांगतात की मला कुठल्या बळीची गरज नाही. तुमची भक्ती जर असेल तर तीच माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. तुमच्याकडं जे आहे त्या स्वरूपामध्ये तुम्ही भक्ती करा, ती भक्ती ईश्वराच्या हृदयापर्यंत निश्चितच पोहोचेल. कारण की तुम्ही प्रेमानं केलेली, मनाभावाने केलेली भक्ती ही ईश्वराला नक्कीच प्रिय असते, प्राणप्रिय असते. तुम्ही स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहात, मला माहिती आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यामुळं तुम्ही स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट टाकायला विसरू नका. पाप अपरिपक्व असे पर्याय गोड लागते, परंतु तो पक्व होऊ लागले की खूप दुःखकारक असते. पाप सुरुवातीला थोडं करतो आपण, त्यावेळेस आपण एखादं वाईट कर्म करतो, त्या पाप स्वरूपातच असतं, त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही. सुरुवातीला करतो एखाद्या वेळेस, सुरुवातीला काही त्यांना मजा येते वाईट कर्म करताना, पण जसं त्याचं प्रमाण वाढतं तर त्याचे जे दुष्परिणाम होतात ते निश्चितच आपल्याला दुःख देणारे असतात आणि वाईटचे परिणाम शेवटी वाईटच होत असतात. वाईटाची संगती केली तर आपल्याला त्याचं निश्चितच फळ हे वाईटच मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, प्रिय मुला, मला माहीत आहे की या जगात कुठेतरी तुझी स्वप्ने आहेत, जी पूर्ण करण्यासाठी तू शांत बसून विचार करतोस आणि दररोज माझे ऐकतोस. आज मी तुम्हाला ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शक्ती देणार आहे. ती शक्ती तुमच्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक कोणत्याही स्वरूपात असू शकते. आज माझे नीट ऐका. जरी तुम्हाला माझे मेसेज आवडत नसेल तरी ते ऐकल्यानंतर तुम्हाला मिळणारी अलौकिक शक्ती तुम्हाला जाणवेल. मग कशाचाही विचार न करता जगाच्या प्रत्येक समस्येकडे दुर्लक्ष करून फक्त हा संदेश मनापासून ऐकत राहा आणि तुमची एक मोठी इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा. तुमच्या मनातील सर्व काही स्वामी समर्थ जाणतात, ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. मी देव आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. तू जर निस्सीम स्वामी भक्त असशील तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे ही कमेंट टाकायला विसरू नकोस. तुम्ही जर निस्सीम स्वामींचे भक्त असाल, सेवेकरी असाल तरच हा व्हिडिओ पहा, अन्यथा हा व्हिडिओ पाहू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. अशक्यही शक्य करतील स्वामी. फक्त तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा, स्वामी नामाचा जप करा. स्वामींवरती सर्व आपल्या समस्या, आपल्या इच्छा स्वामींवरती सोडून द्या. स्वामी आपोआप त्या पूर्ण करतील आणि निश्चितच तुम्हाला या संकटामधनं, येणाऱ्या संकटामधनं स्वामी तुम्हाला वाचवतील. खूप अडचणी आहेत,
जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जाणीव ठेव, शुद्ध मनाशी काय व्यर्थ बरळतो. कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवितो. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा जो तू सोचा नहीं. हा एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. तुम्ही फक्त त्यांना सामोरे जा, त्यांना निद्रा छातीने सामोरे जा आणि सर्व स्वामींवरती सोडून द्या. बघा तुमच्या प्रयत्नांना कसे फळ येते ते. फक्त तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी, फसवणूक होऊ देणार नाही तुझी. उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही आमची जबाबदारी आहे. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. उगाची भीतोसी भये पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जिथे नाम आहे तिथे मी आहे. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनेल. तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त आहात. चला तर मग एकदा स्वामी आई मी तुझे बाळ आहे ही कमेंट टाका आणि स्वामी नामाचा जयघोष करा. श्री स्वामी समर्थ. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्यही असे काहीच नसते. प्राण गेला तरी दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नावे ठेवील तर थांबायचं नसतं. आपण चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल तुम्ही कधीच विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील भाग्य लागतं. दगडाची मूर्ती बनवण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. आपल्याला सुद्धा कठीण परीक्षा द्यावी लागते. वाईट कर्म जर आपल्या हातून घडले तर त्याचे आपल्याला इथेच फेडायचे असतं. त्यामुळं वाईट कर्म जर भेटले तर त्याचा दोष आपल्याला इथंच फेडून वरती जावं लागणार आहे. त्यामुळं आपण वाईट कर्म केले नाही पाहिजे. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा.
कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडते. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्रम करा सुख मिळेल, श्री स्वामी समर्थ. त्याग करा आत्मानंद मिळेल. दान करा धन मिळेल. सहाय्य करा सोबत मिळेल. व्यसन सोडा शांती मिळेल. कला शिका अमर व्हाल. मीपणा सोडा मोठे व्हाल. प्रार्थना करा प्रगती होईल. ध्यान करा ज्ञान मिळेल. भक्ती करा मुक्ती मिळेल. समाधानी राहा सुखी व्हाल. निशंक हो निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी. नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत ये स्मृतगामी. अशक्य शक्य करतील स्वामी. विश्वास ठेवा रे, जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेव, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून काय फायदा. कृपा पूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज दृढ होते. शनोशनी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील निराधार. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणी आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गंगापुरात मीच आहे. ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य आहे हे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. स्वामी आई हेच आपली आई आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ. तू घाबरू नको, स्वामीच पकडतील तुझा हात. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी, तुझी स्वामी तिन्ही जगाचा. तू मायबाप आहे या जनाचा. स्वामींची लीला अपरंपार आहे, फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी राहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठव बघ, मी आहे तुझा विश्वास. किती संकटे आली तरी स्वामींचा हात आपल्या खांद्यावर असावा, आणि मृत्यू जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका, उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळाचं दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा, आणि भविष्यकाळाचा मोहसुद्धा नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं. आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपल्याच होतो, हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामीवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथे वासना संपली तिथे भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी नामांचा आपण जप केला पाहिजे. आपल्या चॅनलवरती श्री स्वामी सारामृतचे 21 अध्याय उपलब्ध आहे. जर तुम्हाला कुठल्याही समस्या असतील, लग्न जमत नसेल किंवा इतर पैशाची समस्या असेल किंवा इतर आजारपणाची समस्या असेल, अशा प्रत्येक समस्यासाठी तुम्ही संकल्प सोडून 7 पारायणे, 11 पारायणे, 21 पारायणे, 121 पारायणे, 151 पारायणे अशी अनगिनत पारायणे करून
आपल्या मनातील इच्छा ही स्वामींकडून पूर्ण करून घेऊ शकता. तुझ्या जीवनामध्ये अनेक अडचणींवरती तू मात केलेली आहेस. तुझ्या जीवनामध्ये अनेक संकटे आले, त्यांना स्वामी नेहमीच पळून लावलेला आहे. स्वामी तुला माहिती आहे तू स्वामींचा निस्सीम भक्त आहेस. त्यामुळं बाळा, तू जर स्वामींवरती श्रद्धा आणि दाखवत असशील तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी तुला निश्चितच मार्ग दाखवणार आहेत. तुझ्या प्रत्येक समस्येवरती स्वामी आज काहीतरी उपाय नक्कीच सुचवणार आहेत. त्यामुळं तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी समर्थांचे जर तुम्ही भक्त असाल, त्यांच्यावरती जर तुमची श्रद्धा असेल, तर स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट तुम्ही नक्कीच या व्हिडिओला टाका. स्वामी नेहमी सांगतात मित्रांनो की स्वामी नेहमी सांगतात की आपण स्वार्थी लोकांपासून नेहमीच दूर राहायला हवं. कारण की स्वार्थी लोक आपला कधी घात करतील हे सांगता येत नाही. कारण की त्यांचा स्वार्थ त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. जीवनामध्ये सत्य असत्य पाप पुण्य यामध्ये त्यांना काहीच कळत नाही. कारण की ते फक्त आणि फक्त स्वार्थ एवढंच त्यांना माहिती आहे की आपला कसा फायदा झाला पाहिजे. दुसऱ्याचं काही होऊ, दुसऱ्याचं जे नुकसान होतं त्यांच्याकडे ते कधीच पाहत नाहीत. कारण की स्वतःच्या पोटावरती आपला कसा फायदा होईल, आपल्याला कसं मिळेल समोरची वस्तू गोष्ट पैसा याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळं असे लोक आपल्या जीवनामध्ये असतील तर त्यांच्यापासून आपण नेहमीच दूर राहिलं पाहिजे. आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दुःख होय. आपले जर पाप असतील, जर आपले पाप जास्त झाले तर नक्कीच आपल्याला दुःख हे येणार आहे. कारण की कलियुगामध्ये माणसाला जे तुम्ही वाईट कर्म करणार आहात त्याचं कर्मफळ तुम्हाला इथंच भोगायचं आहे. त्यामुळं आपण आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. त्यामुळं आपण नेहमी आपल्या कर्मावरती आपल्या कार्यावरती एकनिष्ठ राहून ते कार्य आपण करायला हवं. आळस आपल्या शरीरामध्ये आला नाही पाहिजे. त्याला नेहमी आपण दूर ठेवलं पाहिजे. त्याला आपला आळसाला आपला घराच्या बाहेरचा रस्ता नेहमी दाखवायला हवा. कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेषसुद्धा करू नये. धर्म हे आणि एकच आहेत. सर्वांमध्ये ईश्वर एकच आहे. फक्त हे माणसाने धर्मांचे अलग अलग भाग केलेले आहेत. त्यामुळं मी सर्वत्र आहे स्वामी स्वतः सांगतात. त्यामुळं तुम्ही धर्माचा द्वेष करू नका असे स्वामी महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. जे एखादा व्यक्ती बलवान आहे पण त्याच्यावरती जर कोणी अपराध करत असेल, त्याला त्रास देत असेल, तर अशा लोकांना जर तो जो सहन करतो त्यांना आपण नेहमी क्षमाशील म्हटलं पाहिजे. कारण की हे लोक समाजाला चांगले असतात, समाजाचं हित करणारे असतात, अन्याय करणारे नसतात. त्यामुळं अशा लोकांबरोबर आपण मैत्री संबंध निश्चितच वाढवायला हवेत. त्यामुळं आपल्याला स्वामींची भक्ती किंवा स्वामींची जे श्रद्धा असेल त्यामध्ये आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्याची आपल्याला संधी नक्कीच मिळणार आहे. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो. नेहमी आपण क्रोधाला आपण व्यसन घातली पाहिजे. क्रोधावरती आपलं मनाचं नियंत्रण असलं पाहिजे. आपला जर क्रोधावरती ताबा असेल तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे. त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये निश्चितच होणार आहे. कारण की क्रोध हा कुठल्याही समस्येचा निवारण नसतो. कारण क्रोधामुळं आपलं नेहमी अहितच होत असतं. त्यामुळं आपण क्रोधाला नेहमी आपल्यापासनं दूर ठेवलं पाहिजे. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजला जातो. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो. बरेच लोक असे असतात फक्त स्वतःसाठीच झटतात, दुसऱ्यांचा विचार कधीच करत नाही. तर असे लोक समाजासाठी घातक असतात. त्यांना भगवंताची स्वामींची कृपा दृष्टी कधीच लाभणार नाही. कारण की जे लोक सगळ्यांचा विचार करतात त्यांना स्वामी नेहमी पाठबळ देतात, त्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात.
दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हायस शिकणे हेच खरे शिक्षण आहे. तुम्ही शिक्षण जर घेता पण त्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांचं दुःख समजून घेत नाही कधीच. कारण की जो दुसऱ्याचं दुःख समजून त्याला मदत करतो भगवंत त्याला नेहमी आपल्या जवळ घेतात आणि त्याला जर कधी गरज भासली तर स्वतःहून त्याला स्वामी आपली मदत पोचवतात. देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही. भक्त एखादा भक्त असेल ते जर स्वामींची भक्ती करत असेल तर स्वामींच्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या मध्यस्थीची गरज नाही. कारण की जो भक्ती करणार आहे ती निश्चितच स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे आणि स्वामी जे त्याला आशीर्वाद देणार आहेत तो सुद्धा त्या भक्तांपर्यंत निश्चितच पोहोचणार आहे. आणि दोघांच्या मध्ये दुवा असण्याची काहीच गरज नाही. दोघांच्या मध्ये जे नातं आहे ते फक्त आणि फक्त भक्तीचं नातं असलं पाहिजे, प्रेमाचं नातं असलं पाहिजे, आपुलकीचं नातं असलं पाहिजे. पशूंना बळी देणे ही अंधश्रद्धा आहे. कारण की बरेच लोक भगवंताला सुद्धा आई मातेला सुद्धा नावानं बळी देतात, मुक्या प्राण्यांवरती अंत करतात, त्यांना बळीच्या स्वरूपामध्ये कापतात. तर हे सुद्धा आपण केलं नाही पाहिजे. कारण की दुसऱ्याचा बळी देऊन आपलं सुख होतं हे असं कुठल्या ईश्वरांनी सांगितलेलं नाही. कारण भगवंत स्वतः सांगतात की मला कुठल्या बळीची गरज नाही. तुमची भक्ती जर असेल तर तीच माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. तुमच्याकडं जे आहे त्या स्वरूपामध्ये तुम्ही भक्ती करा. ती भक्ती ईश्वराच्या हृदयापर्यंत निश्चितच पोहोचेल. कारण की तुम्ही प्रेमानं केलेली, मनाभावाने केलेली भक्ती ही ईश्वराला नक्कीच प्रिय असते, प्राणप्रिय असते. तुम्ही स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहात. मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत. त्यामुळं तुम्ही स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट टाकायला विसरू नका. पाप अपरिपक्व असे पर्याय गोड लागते, परंतु तो पक्व होऊ लागले की खूप दुःखकारक असते. पाप सुरुवातीला थोडं करतो आपण, त्यावेळेस आपण एखादं वाईट कर्म करतो त्या पाप स्वरूपातच असतं. त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही. सुरुवातीला करतो एखाद्या वेळेस सुरुवातीला काही जणांना मजा येते वाईट कर्म करताना, पण जसं त्याचं प्रमाण वाढतं तर त्याचे जे दुष्परिणाम होतात ते निश्चितच आपल्याला दुःख देणारे असतात आणि वाईटचे परिणाम शेवटी वाईटच होत असतात. वाईटाची संगती केली तर आपल्याला त्याचं निश्चितच फळ हे वाईटच मिळणार आहे. पृथ्वीवरील घनदाट वर्षांच्या छायेपेक्षा विवेकरूपी वृक्षाची छाया अधिक शीतल असते. तुम्ही ज्याप्रमाणे झाडाच्या सावलीमध्ये बसून मनाला शांत करता, शरीराला शांत अनुभवता, त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या मनाची छाया मनाला जर शांत केलं, शीतल केलं, देवाच्या भक्तीमध्ये, स्वामींच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या एकनिष्ठ रूपामध्ये सेवा केली तर तीसुद्धा तुमची सेवा भगवंतापर्यंत निश्चितच पोहोचणार आहे आणि भगवंत तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच देणार आहेत. भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणाने राहू शकतो. भय हे माणसाला कुठलेही कर्म, वाईट किंवा चांगले कर्म करायला भाग पडते. त्यामुळे माणसानं भयाच्या अधीन नसलं पाहिजे. जे कर्म तुम्ही सत्यनिष्ठेने करता तर ते सत्यनिष्ठेने केले पाहिजे. फक्त वाईट कर्म करायला नको. मांत्रिकाच्या नादी लागू नका. औषध उपचार करा. कारण कुठलेच आजार हे अंधश्रद्धेने, कुणाचा बळी दिल्याने दूर होत नसतात, तर ते निश्चितपणे औषधोपचार केल्याने बरे होत असतात. भक्ती केल्यामुळं त्या शक्तीने सुद्धा काही आजार माणसाचे पळून जात असतात. माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे आणि प्राणीमात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे. कारण की मानवता आहे की दुसऱ्यावरती प्रेम करा. माणसाने माणसांवरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे. असं नाही की आपल्या कुत्र्यावरती प्रेम केलं पाहिजे. बरेच लोक आत्ताच्या कलियुगामध्ये कुत्र्यावरती प्रेम करतात, आई वडिलांना अनाथ आश्रमामध्ये सोडतात. तर अशा परीचे पापकर्म आपण केले नाही पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही प्राणीमात्र्यावरती सुद्धा दया दाखवली पाहिजे आणि माणसावरती सुद्धा माणसांना दया दाखवायला हवे. दयाशील राहणं हा आपला धर्म आहे आणि नेहमी भगवंत अशा लोकांच्याच पाठीशी राहतात जे दयाशील असतात, प्रेमपूर्वक वागतात, आपल्या मोठ्यांचा, घरातील कुटुंबियांचा आदर करतात, आईवडिलांची देवापेक्षाही जास्त सेवा करतात. असे लोक निश्चितच विश्वामध्ये चांगले असतात आणि त्यांच्यावरती नक्कीच भगवंताचा आशीर्वाद त्यांना प्राप्त असतो. विश्वाचा आदी आणि अंत यांच्या भानगडीत पडू नका.
कारण माणसाला बऱ्याच वेळा अशी कल्पना येतेच, मनात विचार येतात की देवाने आपल्याला असं बनवलं, देवाने आपल्याला दुःख का दिलं असेल, देव बनवताना तर चांगलं तर बनवू शकला असता, पण त्यानं आपल्याला दुःखीच का बनवलं, असे सुद्धा विचार येतात. तर ह्या विचारामध्ये पडू नका, कारण की आपलं लक्ष काय आहे, परमात्माची भक्ती आणि परमात्माच्या हृदयामध्ये विलीन होणं हेच आपलं लक्ष आहे. त्या लक्षाकडं तुम्ही एक निष्ठतेनं बघा, त्यावरती तुम्ही आपलं मनन चिंतन करा, भक्ती करा. भक्ती मार्ग हाच आपल्याला या भवसागरामध्ये तारून नेणार आहे, तो आपल्याला भगवंताच्या हृदयापर्यंत पोहोचवणार आहे. वैर हे नेहमी प्रेमाने जिंकायला हवं, कुणाशी वैर करू नका. दोन हात समोरच्याशी केले तर एक हात आपल्याला सुद्धा लागणार आहे. त्यामुळं तुम्ही प्रेमाची भाषा बोला, प्रेमानंच त्याला जिंकवा. कुठल्याही समस्येचा वादविवाद, भांडणतंटा हे त्याचं उत्तर नाही, तर प्रेमानं तुम्ही कुठलेही भांडणतंटा मिटवू शकता. शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहे, त्यामुळे वर्णश्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे आणि माणसाने सगळी सारखीच आहे. कोणी लहान असेल, कोणी काळा असेल, कोणी गोरा असेल, कोणी बुटका असेल, तर कोणी वाळला असेल, कोणी पातळ असेल. कारण की हे भगवंतानं शरीर हे निसर्गाने दिलेले आहे, आपल्याला निसर्गाप्रमाणे आहे. कुणाचं शरीर छोटं मोठं असेल तर त्याप्रमाणे समोरच्याची चेष्टा नक्कीच तुम्ही करू नका, कारण की सर्व हे भगवंतानंच दिलेले आहे आणि भगवंत प्रत्येकाला हे देत असतं. निसर्गाप्रमाणे ते आपल्याला उपलब्ध होत असतं. त्यामुळे कुणाचाही अनादर करू नका, कुणालाही चेष्टेच्या स्वरूपामध्ये पाहू नका. सत्यपालन हाच धर्म आहे, बाकी सर्व अधर्म आहे. स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपातीपणा आहे. घरातील स्त्रियांचा नेहमी सन्मान करा, त्यांना सन्मानाने वागणूक द्या, त्यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराला विरोध करा. बघा, स्वामी समर्थ स्वामी आई नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे. स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि अखंड ही रचले. तुम्ही नेहमी स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये विलीन व्हा. स्वामी समर्थांचे तुम्ही निस्सीम भक्त आहात, आम्हाला माहिती आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे, कारण की तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहे. स्वामी आई मी तुझे बाळ हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, कारण की स्वामींचा आशीर्वाद, स्वामी आईंचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या मनातील जे वादळ आहे ते नक्कीच स्वामी आई शांत करणार आहे. चला तर मग जाता जाता तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि आमचे व्हिडिओ नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या या श्री स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार श्री दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.